गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांची परंपरा आजमितीपर्यंत चालू आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. परमेश्वराने अनेक वेळा जन्म घेऊन वैदिक धर्माचे रक्षण केले आहे. सांप्रतच्या अज्ञानोधिक काळात पैसा व प्रसिद्धीच्या मागे वेगाने धावणाऱ्या मानवाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी गुरुरूपामध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी 16 फेब्रुवारी 1934 म्हणजेच शके 1855 फाल्गुन मास शुद्ध तृतीयेला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे गावी अवतार घेतला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला व त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. पुढे भगवान श्री दत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून 25 वर्षे तपश्चर्या केल्यावर स्वामींनी पुन्हा दर्शन देऊन मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे असा आदेश दिला. इथेच परमपूज्य रामकृष्ण स्वामी महाराजांना आपल्या जीवनाची कल्पना आली आणि गुरु आज्ञेप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. 1974 साली दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. वेदांचे संवर्धन व संरक्षण हे मुख्य कार्य जोमाने सुरू झाले. यातूनच वेदांत विद्यापीठची संकल्पना पुढे आली व 100 विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने सोय होण्यासाठी वेदांत वास्तू बांधण्यात आली. याचबरोबर सामान्य लोकांना दर्शन देणे व मार्गदर्शन करणे चालू झाले. सत्संग मंडळांच्या स्थापना झाल्या. भक्तांशी होणाऱ्या संवादातूनच गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण वाच, नित्य गुरुवाणी या अनमोल ग्रंथांची निर्मिती झाली. सर्व क्षेत्रातील भक्त कार्यात सहभागी होऊ लागले. भक्तांचा अहंकार कमी व्हावा म्हणून भिक्षासत्र सुरू झाले. पुढील काळात आधारस्तंभ म्हणून भव्य असे दत्त मंदिर उभारले गेले आहे. एकाच मुळीतून आलेला वड, औदुंबर, पिंपळ हा देववृक्ष परमपूज्य गुरुदेवांच्या अलौकिक साक्षात्काराची प्रचिती नित्य देत आहे. या काळापासून भक्तांनाही जे अनुभव येत आहेत त्याचेच श्रवण आपण आता करणार आहोत. सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांना नमस्कार. आज आपल्याकडे या पॉडकास्टसाठी आमच्या ज्येष्ठ गुरु भगिनी शुभांगीताई कुलकर्णी इथे आल्या. शुभांगीताई नमस्कार. नमस्कार. आपले स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण गुरुदेवांच्या असंख्य आठवणींचा जो आपल्याकडे साठा आहे, संचय आहे, विविध भक्तांना आलेले त्यांचे अनुभव आहेत. ते अनुभव ऐकण्यासाठी आपण सदैव उत्सुकच असतो. आजही आता आपण सुरुवात करणार आहोत. शुभांगीताई, मी पहिल्यांदा असं विचारते तुम्हाला की तुमचं बालपण किंवा शालेय शिक्षण या संदर्भात थोडं बोललात तर बरं पडेल. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे. माझं नाव सौ शुभांगी अंकुश कुलकर्णी. माझं बालपण, शिक्षण आणि व्यवसाय, नोकरी सगळं संगमनेरमध्ये गेलं. ओके. हां, सगळं संगमनेरमध्ये गेलेलं आहे. माझं शिक्षण MA BEd झालेलं आहे. मी सह्याद्री हायस्कूलमध्ये शाळेत शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे. आणि लग्नानंतर मात्र घरातल्या जबाबदारीमुळे, मुलं लहान असल्यामुळे नोकरी करणं नाही जमलं. त्यामुळे ओके. मग तुमच्या माहेरी धार्मिक वातावरण होतं आणि मग सासरी कसं होतं, म्हणजे दोन्हीकडचं जरा? माहेरी म्हणजे माझे वडील भिक्षुकीच करत होते. ओके. त्यामुळे आमच्याकडे धार्मिक वातावरण, जे लहानपणापासून कुलधर्म, कुळाचार सगळं हे आमच्याकडे होत होतं. त्याची सगळी माहिती होती. धार्मिक ग्रंथांचं वाचनही होतं. कुठे काही कीर्तन वगैरे त्यालाही हजर राहता येतो लहानपणापासून. फक्त सासरीमध्ये एवढं काही धार्मिक वातावरण नव्हतं. कदाचित त्यांच्या परिस्थितीमुळे असेल, त्यांचा पण विरोध नव्हता या कामाला. ओके. पण मग गुरुदेवांची आणि तुमची पहिली भेट कशी झाली? खरं म्हणजे आश्चर्य करण्याची गोष्ट अशी आहे की संगमनेर अहमदनगर जिल्ह्यामध्ये, पण संगमनेरमध्ये राहून सुद्धा आम्हाला गुरुदेवांची काहीच माहिती नव्हती. म्हणजे गुरुदेव म्हणतात ना, कोणती गोष्ट होण्यासाठी वेळ यावी लागते. तसंच माझ्या बाबतीत झालेलं म्हणावं लागेल. लग्नानंतर यांचे मित्र भातखंडे हे गुरुदेवांचं दर्शन घ्यायला गेले होते. आधी त्यांनी 2-3 वेळा घेतलं, पण यांना सांगितलं की तू असे असे महाराज आलेले, तू दर्शन घे, माझी इच्छा आहे. आता तुला मी हे शेवटचं सांगतो, तू आता नाही गेला तर परत मी विषय काढणार नाही. ओके. मग आदल्या दिवशी हे
दर्शन घेऊन आले की आपल्यावर सांगतोय तर बघूया म्हणून मग ते गोळे साहेबांच्या घरी गुरुदेव जानेवारी महिन्यात आले होते, त्यांचे दर्शनाला गेले. आवडलं यांना. मग दुसऱ्या दिवशी म्हणाले की आपण सगळेजण दर्शनाला जाऊ. दोन्ही मुलांना शाळा सुटल्या, दोन्ही मुलं आम्ही दोघं गुरुदेवांच्या दर्शनाला गेलो शीतळाकुप्पामध्ये. लोक रांगेत उभे होते, गुरुदेव आत खोलीमध्ये दर्शनाला बसले होते. रांगेमध्ये आम्ही पण दर्शनाला गेलो. दर्शन बघितलं, गुरुदेवांना समोर बघितलं. प्रेमळ अशी वात्सल्य मूर्ती, शांत प्रसन्न सगळं असं वातावरण, हे सगळं म्हणून आपोआपच हात जोडले गेले. आणि लगेचच असं मन स्थिर झालं असं नाही, पण आवडलं की काहीतरी हे वेगळं आहे. हा, आणि म्हणून मग गुरुदेवांचा नंतर 2-4 दिवस मुक्काम होता. तसं आम्ही रोज दर्शनाला शाळा सुटली की जाऊ लागलो. म्हणजे ती ओढ लागली. बरोबर. हा, आणि मग त्याच्या पुढे मग तो प्रवास सुरूच झाला मग असा. पण मग गुरुदेवांच्या चरणी स्थिर होण्यापूर्वी तसे काहीतरी अनुभव आलेच असतील, हो. तर जरा अनुभव सांगा. नंतर आम्ही जसं आता प्रत्यक्ष मुंबईला दर्शन घेतलं, मग नंतरला ओढ लागल्यावर आम्ही नगरला जाऊ लागलो दर्शनाला. तर एकदा असंच म्हणजे नगरला सुद्धा आम्हाला फक्त मुलांच्या सुट्ट्या पाहूनच जायला मिळायचं. तर एकदा गेलो आम्ही असं दर्शनाला. वेदांतामध्ये 3ऱ्या मजल्यावर गुरुदेव बसले होते दर्शनाला. आम्ही सहकुटुंब दारात उभं राहिलो, म्हणजे आत प्रवेश करत होतो आणि गुरुदेवांच्या मुखातून शब्द आले, या लबांकुश बाळे. एकदम धक्का बसला, खूप आनंद वाटला ऐकून. आणि मग आता सगळं लांब एवढं हॉल तर मोठा, बरोबर, गेलो दर्शनाला, नमस्कार केला. आणि गुरुदेव पटकन एकदम यांना म्हणतात, माझ्या इतकं प्रेम तुमच्यावर कोणी केलंय का? अरे बाप. हा, मन एकदम आनंदाने भरून आलं की किती खरोखरीच आहे आपलं इतकं प्रेम कोणीच खरं आहे. आपण म्हणजे एवढे हे पण झाले नाही, परिचय नाही, काही नाही, पण हे पाहूनच मग एक मन असं स्थिर झालं तिथे. बरोबर. आणि अनुभव सांगायचा झाला तर नगरला दर्शनाला जात होतो आम्ही, पण मला म्हणजे तिथे ऐकलं होतं की दत्तात्रय निवासमध्ये ह्याची आपली चिंतामणी प्रसाद पावलं उमटली आहे, पण मला काही ती बघायला मिळाली नव्हती. तर आता असंच मग दर्शन चालूच राहिलं. पण एकदा मला स्वप्नदृष्टांत झाला आणि त्या स्वप्नदृष्टांतामध्ये मी नगरला दत्तात्रय निवासमध्ये गेले आणि तिथे आत प्रवेश केला. प्रसन्न शांत वातावरण, गाभारा असा प्रकाशाने पूर्ण भरलेला होता आणि गुरुदेव पूजा करत होते. आणि पूजा करता मंत्र वगैरे म्हणणं चालू होती. आणि मग गुरुदेव चिंतामणी प्रसाद पावलांची पूजा करायला पेटी उघडली आणि गुरुदेवांनी अशी पेटी दाखवली प्रसाद पावलं. ते माझं स्वप्नातलं पहिलं दर्शन. हा, तर नंतर मग दर्शन तर चालूच होतं. नंतर मग एकदा हे म्हणाले, सुट्टी पडली तर आपल्याला म्हणजे यांनी गुरुदेवांची पहाटेची पूजा बघितलेली होती. तर आपण सगळेजण एकदा नगरला पूजा बघण्यासाठी पहाटे गुरुदेवांची पूजा बघायला जाऊया. मग आम्ही आदल्या दिवशी मुक्कामाला गेलो, हॉटेलमध्ये उतरलो आणि सकाळी पहाटे 5ला सगळं आवरून आम्ही दत्तात्रय निवासच्या आश्रमामध्ये बाहेर येऊन थांबलो. वॉचमन होता. वॉचमनने विचारलं, गुरुदेवांनी कोण आलं, तुम्ही कुठून आलात? सांगितलं यांनी की मी अंकुश कुलकर्णी मुंबईहून आले. मग त्यांना आज जाऊन गुरुदेवांना सांगितलं. गुरुदेव म्हणाले की त्यांना सांगा तुम्ही हॉटेलमध्ये जा, सगळं आवरा आणि मग इकडे या. मग त्याने तो निरोप दिला. आम्ही सांगितलं आम्ही सगळं आवरून आलेले. मग गुरुदेवांनी या म्हणून सांगितलं. बाहेर हातपाय धुतले हौदावर आणि आत गेलो. गुरुदेवांची पूजा चालू होती, मंत्रांचे आवाज होत होते आणि जसं स्वप्नात असं गाभारा असा पूर्ण देवारा प्रकाशाने भरलेला आहे तसाच बसलेला आणि गुरुदेवांची प्रसन्न अशी वात्सल्य मूर्ती बसलेली. मग गुरुदेवांनी देवाची पूजा, म्हणजे ती पूजा सुद्धा इतकी सुंदर की फुलं सुद्धा असे व्हायचे, ते सहज एकदम देवाच्या इथे बरोबर पडायचे, म्हणजे अतिशय सुंदर. नंतर मग गुरुदेवांनी प्रसाद पावलांची पेटी उघडली आणि असे हातात ती पेटी घेतली स्वतःच्या हातात आणि आमच्या पुढे अशी दाखवली. आणि आश्रमात कोणी नाही, आम्ही दोघं आणि 2 मुलं. एकदम शांत पवित्र वातावरण. आणि दाखवली ती पेटी उघडली, दाखवली प्रसाद पावलं आणि म्हणाले, समाधान झालं का? म्हणजे त्यांना आता कळलं असणार की यांना दर्शन झालेलं नाही, यांची इच्छा आहे. समाधान झालं का? ठेवू?
मग हो सांगितलं. आणि मग त्याच्या पुढची मग गुरुदेवांची अत्तर वगैरे लावणं, ती सगळी पूजा हे सगळं बघायला मिळालं. म्हणजे अतिशय सुंदर. आणि तेच माझ्या आयुष्यातलं पहिलं गुरुदेवांच्या हाताने दाखवलेले प्रसाद पावलांचं. म्हणजे जे तुम्हाला आधी स्वप्नात होतं आणि वाटत होतं की आपल्याला अजून मिळाले नाही, ती खंत होती चिंतामणी दर्शन बघण्याची, म्हणजे गुरुदेवांनी पूर्ण केली, इच्छा पूर्ण केली. खूपच. म्हणजे गुरुदेवांचं हे तर आहेच की आपल्याला आपल्या प्रत्येक इच्छा गुरुदेव, साधी छोटी असली इच्छा तरी गुरुदेव आपली पूर्ण करत असतात. आणि म्हणजे भक्तांसाठी ते नेहमीच धावून येत असतात, फक्त भक्तांची परीक्षाही बघत असतात. त्यानंतरचे काही असे ठळक अनुभव? गुरुदेवांची शिकवण तर खूप छान, म्हणजे साधी सोपी. आपण पुस्तकं वाचली की त्याच्यात सुद्धा आपल्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला मिळतात. तर गुरुदेव, जसं आम्ही सांगितलं यांचं भातखंडे मित्र ओळखीने आलो, तर त्याच्यावर एक आठवण आली की गुरुदेव यांना एकदा म्हणाले होते, तुमचे मित्र आहे ना भातखंडे, हे म्हणाले हो. तर कुलकर्णी, तुम्ही एवढं लक्षात ठेवा की ज्यांनी आपल्याला या स्थानाकडे आणलं, या चरणी आणले, त्यांचा विसर पडू नका, त्यांचा विसर पडू नका. बरोबर. म्हणजे गुरुदेवांचं हे पण आपल्याला मार्गदर्शन असायचंच की गोष्ट छोटीच असते, पण कधी कधी आपल्या नकळत आपण ती विसरूनही जाऊ शकतो, किंवा तुम्ही विसर पडू देऊ नका. बरोबर. की त्या ह्याने तुम्ही त्यांना लक्षात ठेवलं पाहिजे कायम. त्याप्रमाणे मग झालं. आणि दुसरी शिकवण म्हणजे गुरुदेव काय म्हणे, नेहमी साध्या सोप्या भाषेत सांगतं, मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देव. मी कधी गुरुदेवांनी सांगितलं नाही की तुम्ही इथे या, तुमच्या आई वडिलांना सांभाळू नका, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, कधीही नाही. या इथे चरणी यायचं, तर आई वडिलांची सेवा केलीच पाहिजे. तर त्याच्यावर एक अनुभव आहे की सासूबाई माझ्या 75-76 वर्षाच्या होत्या आणि त्यांना डोळ्याचा प्रॉब्लेम सुरू झाला. औषधोपचार झाले, सगळं झाले, पण ते वाढत गेला आणि त्यांना बिलकुल दिसेन असं झालं. सगळा डोळ्यासमोर काळोख आणि डोळ्याची जेली अशी स्थिर राहत नव्हती, सारखी हलत होती. ती हलत असल्यामुळे काय झालं की चित्रविचित्र आकृत्या दिसायच्या. पान जेव्हा पुढे वाढलं की त्या मागे पाठ करून बसायच्या, म्हणजे एवढी परिस्थिती होती, घाबरायच्या. तर मग त्यांचं ऑपरेशन ठरलं मुंबईला भोरा हॉस्पिटलला. तर त्या सुमारास गुरुदेव मला वाटतं काही कारणास्तव मुंबईला आले होते. मग आम्ही आदल्या दिवशी दर्शनाला गेलो आणि गुरुदेवांच्या कानावर घातलं यांनी की असं असं आईचं ऑपरेशन आहे, तिला दिसत नाही. गुरुदेव म्हणाले, आश्चर्याची गोष्ट आहे की ज्यांचं सगळं आयुष्य इथे गेलं, घरात फिरण्यात तिथे, आणि त्यांना घरात त्या स्वतःचे फिरू शकत नाही, स्वतःचे व्यवहार स्वतः करू शकत नाही. वाईट वाटलं गुरुदेवांना. तर म्हणाले, सांगितलं यांनी ऑपरेशन वगैरे आहे, माझे आशीर्वाद आहे, म्हणजे काळजी करू नका. मग दुसऱ्या दिवशी ऑपरेशन झालं डोळ्याचं, म्हणजे गुरुदेवांच्या कृपेने सगळं. पण नेमकं झालं की त्यावेळेस रात्रीच्या झोपेला कोणी असेल तर माहित नाही, ते घरी आले आणि त्या सासूबाईंच्या कॉटचे व्हील लॉक केलेले नव्हते, कॉट सरकली आणि त्या पडल्या. तर त्यांना लागलं. पण त्या तिकडच्या नर्सेसनी यांनी काय केलं, डोक्याला लागलं, त्यांना नेलं, ड्रेसिंग केलं आणि त्या आमच्याकडून काही चूक झाली नाही हे सांगण्यासाठी त्यांचा अंगठा घेतला. आम्ही कोणीच नव्हतं तेव्हा. आणि आम्ही नंतर हे गेले, कोणी सांगितलं की तुम्ही यांना आता घरी येऊन जा. मला साधा ही मंगळवारची गोष्ट होती. मंगळवारी संध्याकाळी त्यांना घरी आणलं. बुधवारचा दिवस गेला. डॉक्टर म्हणाले तुम्ही घरी गेला पट्ट्या काढून टाका. तर म्हटलं नको, दुखापत व्हायला नको म्हणून आम्ही ती कॅप तशीच ठेवली. नंतर मग दुसऱ्याशी बुधवार गेला. ह्या म्हणाल्या मला काही दिसत नाही, काही नाही, म्हणजे आम्ही जास्त विषय काढला नाही. मग गुरुवारचा दिवस उघडला. त्यांना आंघोळीला बाथरूममध्ये नेऊन पोचवलं, पाणी दिलं, त्यांची साडी वगैरे ठेवली, त्यांची झाली आंघोळ वगैरे झाली आणि त्या बाहेर आल्या त्या एकदम भरभर गॅलरीत गेल्या चालत. आणि अशा सगळीकडे बाहेर बघायला लागल्या, गाड्या आहेत, कारण बऱ्याच दिवसाची दृष्टी नव्हती त्यांना. म्हणजे तो गुरुवारचा दिवस होता आणि गुरुदेवांच्या कृपेने ऑपरेशन चांगलं होऊन त्यांना दृष्टी आली. म्हणजे गुरुदेव जसे म्हणाले की सगळं व्यवस्थित, म्हणजे त्या गुरुदेवांच्याच मुळे नित्याचे व्यवहार, म्हणजे जेवायला वाटलं तर जेवू शकतात, आंघोळीला पण देतात आंघोळ, म्हणजे त्यांचे व्यवहार त्या करू शकल्या. म्हणजे ही खरं गुरुदेवांची कृपा. बरोबर. नाही म्हणजे ह्या दोन अनुभवातून आपल्याला असं जाणवतंय की एक तर गुरुदेवांनी सहज नकळतपणे आपल्या आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे,
आणि आपल्याला ज्यांनी या चरणांशी आणलं आणि त्यांना विसर त्यालाही पडतात. विसरू नये. आणि दुसरी गोष्ट मला वाटतं तुम्ही गुरुवाणीचा वगैरे जो उल्लेख केला हा. तर आपण सगळ्यांना दाखवलं पण हो, पाहिजे पाहिजे, की बरोबर. आमच्या सद्गुरूंची ही गुरुवाणीची जी पुस्तकं आहेत अतिशय सोप्या भाषेत त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी एक आयुष्य जगण्याचा मार्ग त्यांनी त्यातून दाखवलेला आहे. तर ह्याचाही सगळ्यांनी जरा अवश्य लाभ घ्यावा असं मला बरोबर, वाटतं, नाही का, की बरोबर आपण आहे. सगळ्यांना असं सांगू प्रसार शकतो आणि की प्रसार झालाच पाहिजे. हो. आणि तुमचे दोन्ही अनुभव खूप छान होते. तर आज आपण इथे आलात आणि आपले गुरुदेवांच्या संदर्भातल्या आठवणी इथे सांगितल्यात त्याबद्दल पुन्हा एकदा मी धन्यवाद म्हणते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.